पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्नी टुवर्ड्स विकसित भारत परिषदेला करणार संबोधित. अर्थसंकल्पानंतर आयोजित परिषदेला हजाराहून अधिक प्रतिनिधी राहणार उपस्थित. संसदेत आजही अर्थसंकल्पावर चर्चा सुरू राहणार. वित्तमंत्री निर्मला सीतारामन चर्चेला देणार उत्तर. राहुल गांधी यांचं अर्थसंकल्पावरील चर्चेतलं भाषण निराधार असल्याची पियुष गोयल यांची टीका. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारनं भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी आणल्याचं केलं अधोरेखित. चीनसोबत आज भारताचे संबंध चांगले नाहीत. चीननं नियंत्रण रेषा आणि द्विपक्षीय करारांचा सन्मान केला तरच संबंध सुधारणं शक्य, एस जयशंकर यांचं प्रतिपादन. दिव्यांगांना कर्ज देण्याची मर्यादा 50,000 रुपयावरून 2.5 लाख रुपये करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. खरीप हंगाम 2023-24 साठी सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मिळणार. शासन आदेश जारी. झारखंडमधल्या चक्रधरपूरजवळ हावडा मुंबई एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू. मदतकार्य सुरू. दिल्लीतल्या शिकवणी वर्गात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती केली स्थापन. केरळमधल्या वायनाड जिल्ह्यात मेप्पाडीजवळ भूस्खलनात 19 जणांचा मृत्यू. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी. सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि इतर यंत्रणा जिल्हा प्रशासनासोबत पूरग्रस्तांच्या मदतीला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज नेमबाजीमध्ये मनू भाकर आणि सरबजोत सिंग कांस्य पदकासाठी खेळणार. रोईंगमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत बलराज पनवारच्या कामगिरीकडे लक्ष. आणि श्रीलंकेत दंबोला इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरा आणि अंतिम T20 सामना.